अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 31 मार्चला येणाऱ्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर काही कारणास्तव तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला बसणं शक्य नसेल तर अशा वेळी गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचं तुम्ही नक्कीच पठण करू शकता, कारण ही सुद्धा सेवा तितकीच महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाते। मुळात ह्या दोन ग्रंथांचं का वाचन केलं जातं? सर्व संकटातून मुक्त होऊन सकल मनोरथ पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं पठण केलं जातं आणि द्रव्य संकट निवारून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचं पठण केलं जातं। स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही याची संकल्पयुक्त सेवा सुद्धा करू शकता। पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि मग सेवेला बसायचं आहे। ही सेवा चालू असताना वेगळ्या पोथी मांडण्याची गरज नाही, परंतु सेवा चालू असताना घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णतः बंद ठेवायचं आहे। दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हे दोन ग्रंथ वाचू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करू नका। स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी स्वामींना दत्त महाराजांना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवा, आरती करा आणि संध्याकाळी मठात किंवा केंद्रात जाऊन दर्शन घ्या। अशा प्रकारे तुम्हाला या सेवेची सांगता करायची आहे। फक्त प्रकट दिना दिवशीच नाही तर जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नसेल, वारंवार आर्थिक संकट येत असतील, तुमच्या मनात जर कोणती भीती उत्पन्न होत असेल, तुम्हाला जर अशा वेळी काहीच सुचत नसेल तर तुम्ही नित्य सेवेमध्ये सुद्धा या ग्रंथांचे रोज पठण करू शकता किंवा संकल्पयुक्त 6 महिने तरी किमान ही सेवा करून अवश्य बघा। नक्कीच तुम्हाला याचे चांगले अनुभव येतील, कारण दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद लाभलेले हे अतिशय 2 महत्त्वाचे ग्रंथ मानले जातात। तर तुम्ही सुद्धा ही सेवा अवश्य करून बघा आणि तुम्हाला काय काय चांगले अनुभव येतात हे मला नक्की सांगा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।